नमस्कार, सुजाता फॅशन क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज पुन्हा एकदा आपण साडी सिरीजमध्ये हा साडीचा ड्रेस घेऊन आलेला आहोत। तर हा ड्रेस कस्टमरचा आहे, त्यासाठी ही त्यांनी येलो कलरची पैठणी दिलेली आहे। कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे, खूप छान साडी आहे आणि साडीच्या पदराच्या साईडला अशी थोडीशी बुट्टी आहे। तर यापासून आपण कसा ड्रेस बनवला ते बघूयात। चला, सर्वप्रथम मी अगोदर आपल्या साडीचा जो पदर आहे तो वेगळा करून घेतला, पदर कट करून घेतला। त्यानंतर मी साडीला अस्तर लावलेला आहे, ते बटर क्रेपचे लावलेला आहे। त्यावरती मी टॉपची पूर्ण मापे टाकून कट करून घेतली आणि मेन फॅब्रिक हे म्हणजे साडीचा कपडा देखील कट करून घेतला। तर हा आपला टॉपचा मागचा भाग आहे, याला आपण अस्तर जोडून घेणार आहोत। पूर्ण अस्तर ठेवून चारी बाजूने टिप मारून घ्यायची आहे। त्यानंतर जो आपला टॉपचा पुढचा भाग आहे तो आपण बुट्टीतून कट करून घेतलेला आहे, याला मी अस्तर जोडून घेतलेला आहे। चारी बाजूला टिप मारून अस्तर जोडून घेतले। आता आपल्याला जो ह्याचा गळा आहे तो मी हा कॅनव्हास वरती कट करून घेऊन प्रेसने चिटकवलेला आहे। आता याचा साइडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपला तो कट करून बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि टॉपचा मध्य काढून आणि गळ्याचा मध्य काढून बरोबर गळा जोडून घ्यायचा आहे। सेम याच पद्धतीने आपल्याला पाठीमागच्या भागाचाही गळा जोडून घ्यायचा आणि तो पलटी मारायचा आहे। तर आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे, याचा गळा जोडून घेतलेला आहे कॅनव्हासचा आणि याला जे बॅकचे टक्स असतात तेही मारून झालेला आहे। त्याच पद्धतीने आपला समोरचा जो भाग आहे टॉपचा तोही तयार झालेला आहे, याला मी गळ्याला थोडा काटाचा पॅच दिलेला आहे। आता आपण याचे शोल्डर जोडून घ्यायचे। तर हे शोल्डर जोडून झाल्यानंतर याला आपल्याला स्लीव्ज बसवायचे आहेत। तर याच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या देखील जो आपला बुट्टीचा पोर्शन होता त्यात निघालेले आहेत। तर स्लीव्ज बसवून घेऊयात। आता आपला हा ड्रेस पूर्ण रेडी झालेला आहे। टॉप साइड मारून स्लीव्ज बसवून सुंदर असा हा टॉप तयार झालेला आहे। यानंतर आपल्याला पॅन्ट शिवायची होती, त्यासाठी मी अगोदर पॅन्टचा अस्तरचा कपडा घेतला, त्यावरती पॅन्टची सर्व मापे टाकून घेतली। मापे टाकून झाल्यानंतर मी पॅन्टचा अस्तर कट करून घेतलं आणि तेच अस्तर आपल्या साडीच्या कपड्यावरती ठेवून मेन कपडा जो म्हणजे साडीचा कपडा आहे तोही कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला हे अस्तर पूर्ण ओपन करून चारी बाजूला ज्याप्रमाणे आपण टॉप जोडला त्याप्रमाणे आपल्याला हे अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे मेन कपड्याला। अस्तर जोडून झाल्यानंतर दोन्ही पॅन्टचा जो खिस्साचा भाग आहे त्याला टिप मारून घ्यायची आणि वरच्या बाजूला आपण इलास्टिक देणार आहोत, ती इलास्टिक बसवायची। तर आपली अशा पद्धतीने पॅन्ट तयार झालेली आहे। ड्रेस आणि टॉपचा हा लुक आहे। तर आता आपलं जॅकेट तयार करायचं आहे, त्यासाठी मी हे कॉटनचं 1 मीटर अस्तर घेतलं आणि यावरती सर्व जॅकेटची मापे टाकून घेतलेली आहेत। जॅकेटची मापे टाकून घेऊन जॅकेट कट करून घेतलं आणि तेच अस्तरचा पोर्शन आपण पदराच्या कपड्यावरती ठेवून तेही कपडा आपण कट करून घेतलेला आहे। आपलं हे जॅकेट कट करून रेडी आहे। त्यानंतर मी हे जॅकेट शिवून घेतलं। आपलं जॅकेट शिवून पूर्ण झाल्यानंतर असा हा जॅकेटचा फायनल लुक आलेला आहे। खूप छान असं आपलं हे जॅकेट तयार झालेलं आहे। तर या ड्रेसचा जो फायनल लुक आहे तो AI मॉडेलचा आहे। तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा माझा ड्रेसचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हालाही असा ड्रेस शिवून हवा असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिलेले आहे, तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता। अशाच टेलरिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।